नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. डाळ भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी, डब्यासाठी किंवा तोंडाला चव नसेल तर भन्नाट चवीचा आज आपण असा लसूणी ठेचा तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथं लसणाच्या 2 कांड्या म्हणजेच पाव वाटी लसूण घेतलेला आहे. 3 बेडगी मिरची, अर्ध लिंबू, कोथिंबीर, 1 मोठा कांदा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा काळे तीळ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया आणि हा लसूण खरपूस किंवा लालसर होईपर्यंत आपण हा तेलावर परतून घ्यायचा आहे. लसूण आपला लालसर झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आणि याच पॅनमध्ये आपण आता बेडगी मिरची भाजून घेणार आहोत किंवा तेलावर परतून घेणार आहोत. बेडगी मिरचीनंतर आपण जिरे, काळे तीळ आणि आपण कांदा कट करून घेतलेला आहे. हा कांदा टाकून कांदा देखील लालसर होईपर्यंत आपण हा तेलावर परतून घ्यायचा आहे. ही लसूण ठेचा आरामशीर 8 दिवस टिकतो आणि प्रवासात देखील आपण ह्याला घेऊन जाऊ शकतो. कांदा लालसर झालेला आहे. तर गॅसची फ्लेम बंद करून आपण हा कांदा थंड करून घेऊया. इथे मी ठेचा करत आहे. त्यासाठी दगडी खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये आपण लाल मिरची, लसूण, कोथिंबीर, परतून घेतलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि लिंबू रस टाकून आपण हे ठेचून घेऊया. दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला प्लस मोडवर 1 ते 2 वेळा फिरवून घेतलं तरी हे लसूणी ठेचा तयार होईल. तुम्ही बघू शकता छान असा मी हा ठेचून घेतलेला आहे. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आपला लसूणी ठेचा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.